न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. करू सुरुवात आजच्या बातमीपत्राला. पहिली बातमी मुंबईहून. इम्रान प्रतापगडी बाबतीत परखड मत अशी आहे की त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर, त्याच्यावर गुजरातमध्ये पुन्हा दाखल झाला आहे गुन्हा. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय एका कवितेमुळे, एका व्यंगामुळे, परखड भाष्यामुळे सरकारला व राजकारण्यांना एवढं अस्वस्थ होण्याचं काही कारण नाहीये. या महाराष्ट्रात व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जवळजवळ मुद्दाच पडला आहे. एक प्रकारे गुजरात पॅटर्न या ठिकाणी राबवलं जाते किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न इथे राबवलं जाते. योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे, मध्य प्रदेशात देखील तेच आहे आणि महाराष्ट्रात थोडं वेगळं असेल असं वाटत होतं. पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने चालले आहेत असं वाटतंय आणि आता अजित पवार यांचा मार्ग मला वेगळा दिसतोय. अजित पवारांना हे सगळं मान्य आहे दिसत नाही, त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत. कुणाल कामरा 31 मार्च रोजी त्याची चौकशी केली आहे. माझं कालच त्याच्याशी बोलणं झालं. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरे जावे. तो काही अतिरेकी आहे का, देशद्रोही आहे का, अल कायद्याचा मेंबर आहे का तो कोणी? कुणाल कामरा गद्दार फुटीरतावादी आहे का, बेईमान गद्दार आहे का? नाही. या देशाच्या बाबतीत असे हल्ले आम्ही देखील सहन केले आहे. महाराष्ट्रात कायदेशीर कारवाई कोणी केली असेल तर त्याला आपण सामोरे जायला पाहिजे. उद्या माझं कोणाशीही बोलणं होऊ शकतं. महाराष्ट्रात कोणी भीती उभी केली नाही. कुणाल कामरा शिंदेच्या लोकांना शत्रू वाटत आहे म्हणून आम्ही त्याच्याशी बोलायचं नाही का? तर आम्हाला देखील नरेंद्र मोदी, अमित शहा राज्याचे शत्रू वाटतायत, पण तुम्ही त्यांच्या पायाशी जाऊन बसत आहात ना, असं प्रताप सरनाईक बोललेत. प्रताप सरनाईक यांनी अभ्यास करावा असं मला वाटतं आहे. त्यांचं परिवहन खातं आहे, त्यांनी त्या संदर्भात खूप प्रश्न आहेत, त्याच्यावर काम करावं. उमर खलिद, कुणाल कामरा, वरुण ग्रोवर हे सगळे त्याचे काम करत असतात. तुमच्यावर टीका केली म्हणून ते देशाचे किंवा राज्याचे शत्रू ठरत नाही. तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं ते देऊ शकता. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, तुम्ही फार किरकोळ लोक आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुम्ही तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात. कुणाल कामराने इकडे येऊ नये, तिकडे जाऊ नये असे ठरवणारे तुम्ही कोण? त्याचा खून करणार का तुम्ही? जाहीर करा, आम्ही त्याला फोन करत आहोत म्हणून. गल्लीतल्या टोळ्या आहेत. दाऊद इब्राहिमने त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट किलर नेमले होते पैसे देऊन. हे तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत आपले आजच्या राजकारणातले. ज्यांच्याकडे पैसे आहेत, उद्या ज्यांच्याकडे पैसे नसतील ते सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर दुसऱ्या पक्षात जातील. ज्या दिवशी सत्ता बदलेल तेव्हा आमच्या दाराच्या बाहेर ही लोक उभे असतील. आम्ही यांना ओळखतो. कधी काळी यांनी आमच्यासाठी देखील काम केलं आहे. उदयनराजे भोसले यांनी बोललं 10 वर्ष कायदा होता. फार ते लॉजिकल बोलतात, त्यानुसार ते बोलले आहेत. मग कुणाल कामराला पायी ठेवायचं नाही असे ते बोलत आहेत. प्रशांत कोरटकर विषय काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर अजून मोकळाच आहे. बेळगावमध्ये मराठी माणसावर गेल्या महिनाभरामध्ये हल्ले झाले. आमची शिवसेना मूळ असून शिवसेना बेळगावात आंदोलन करत आहे. शिंदे यांच्या लोकांनी कुणाल कामराचा स्टुडिओ तोडला. त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसांपूर्वी काय भूमिका घेतली हे मला सांगावं, असं प्रताप सरनाईक यांनी बोललं. त्यांची एसी तोडल्या आहेत ना, का गप्प बसलं जावं? एकनाथ शिंदे यांचे किती लोक बेळगावात गेले? मराठी लोकांना संरक्षण द्यायला कोल्हापुरात गेले होते बॉर्डरला. जो तेलंगणात गेला प्रशांत कोरटकर, ती गाडी कोणाची होती? ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याची होती. प्रशांत कोरटकरला वाचवण्यात, लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे.
कुणाल कामरा संरक्षण दिलं. जेव्हा कंगना रणावत आणि आमचा एक वाद झाला होता, तिने मुंबईला पाकिस्तान म्हटलं. याच्यावर मुंबईची लोक चिडले. मुंबईला पाकिस्तान म्हटलं तर तुम्ही आमच्यावर टीका करता, आमच्या पक्षावर टीका करा. त्याच्यावर केंद्राला असं वाटलं की कंगना रणावतला धोका होऊ शकतो. तेव्हा केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था दिली होती. 27 सशस्त्र पोलीस दिले होते. मग त्याच प्रकाराची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाल कामराला का मिळत नाहीये, ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे, मुंबई पोलीस आयुक्तांची आहे, राज्याच्या पोलीस महासंचालकाची आणि राज्याच्या गृहमंत्र्याची देखील आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुपारी घेऊ नये. कुणाल कामरा त्याला मारण्याची पोलीस असताना संतोष देशमुख हे प्रत्यक्षदर्शींनी बोलले. गृह खात्यात अपयश आहे. संतोष देशमुख हत्याकांड देखील एक अपयश आहे. बीडसह पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर चालतंय आणि अजूनही हा प्रश्न आमच्या समोर आहे. आज बीडचं पोलीस खातं मुंबईतून नियंत्रित केलं जात नसून हे कोणीतरी अज्ञात शक्तीच नियंत्रित करते असं म्हणणं आहे. बोला. रावसाहेब, काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या विरोधात गुजरात सरकारनं जे त्यांनी ट्विट केलं होतं किंवा माहिती दिली होती, जो गुन्हा दाखल झाला होता, सर्वोच्च न्यायालयानं तो गुन्हा रद्द ठरवत काही परखड मतं मांडलेली आहेत. परखड मतं म्हणजे अशी आहेत. इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर, त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचे आणि महाराष्ट्रात जो कुणाल कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे, एका व्यंगामुळे, परखड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्यांना एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं, दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी कुणाल कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन, आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला, उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरेखालून घातला पाहिजे. जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुडदा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न. योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे, मध्य प्रदेशातही तेच चाललंय. महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो. अजित पवारांना सगळं मान्य दिसत नाहीये, त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत. रावसाहेब, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे, पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे. कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही, हा कोण आहे तो? तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी आहे, एक लेखक आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत.
त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणू द्या ना. शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. पण राऊत साहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय बोलणं का होऊ नये? उद्या जर माझ्यासमोर कसे काय? प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाहीये त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही. का बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. नाही, पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा, तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय. म्हणजे तो दाखल करू द्या केला ना. गेलाय. काय आणि आता सुनावणी त्यावर होईल. अहो, पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का? त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा. त्याने आणला, आमचे लोक त्याला उत्तर देतील. काल प्रताप सरनाईक यांनी देखील कुणाल कामरा याच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं की उमर खालिद जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड होता तो आणि कुणाल कामरा हे एकत्र होते. त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल कामराचा हात बघा, प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. त्यांचं परिवहन खातं आहे. परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांनी त्यावर बोलावं. उमर खालिद असेल, कुणाल कामरा असतील, वरुण ग्रोवर असेल, हे सगळे त्यांचं काम करत असतात. तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे किंवा राज्याचे ठरत नाही. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात. उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात, हे मी परत सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी, जरूर घ्यावी. आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. करा ना. कदाचित 31 तारखेला जेव्हा कुणाल कामरा मुंबईत येईल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कसली कायदा? यांचं राज्य आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती गप्पा मारतात. हे म्हणजे गल्लीतल्या टोळ्या आहेत या. हे जे दाऊद इब्राहिमनं किंवा त्या वेळेला जेव्हा भाडोत्री गुंड पोचण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन, तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते राजकारणातले. पैसे आहेत, उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, ते दुसऱ्या पक्षात जातील. अजित पवार गटामध्ये असतील किंवा भाजपकडे असतील किंवा शिंदेकडे असतील, हे सगळे भाडोत्री गुंड आहेत. ज्या दिवशी सत्ता बदले तेव्हा आमच्या दारामध्ये बाहेर उभे असतील. दे ऑल आर कॉन्ट्रॅक्ट किलर्स. मी तुम्हाला सांगतो, आम्ही यांना ओळखतो. कधी काळी याने आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. बोले हो गया आपला चले. आणखी एक विषय आहे की भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती असतील किंवा महापुरुष असतील यांच्या अवमान प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा करा,
तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्यात हा कायदा मंजूर करून घ्या. आणि असं न केल्यास तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देता. श्रीमंत हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले. मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतायत त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून. हे सगळे जे गुंड आहेत हे आपल्या नेत्याच्या अस्मितेविषयी एवढे उड्या मारतायत. त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर सोडून द्या. बेळगाव मध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये. आमची शिवसेना, मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आंदोलन करते. शिंदेचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला कुणाल कामराचा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावं ना. हे जे प्रताप सरनाईक बोलतात ना, त्यांच्या चेष्टा तोडल्यात ना. का गप्प बसली? जावं बेळगावला त्यांनी. एकनाथ शिंदेचे किती लोक बेळगावात गेले मराठी लोकांना संरक्षण द्यायला आणि कोल्हापुरात गेले बॉर्डरला. आमचे जिल्हा प्रमुख, आमचा तालुका प्रमुख, आमचे शिवसैनिक त्यांना अटका झाल्या. तुम्हाला कुणाल कामराची पडली आहे? हा, तुम्हाला उमर खालिदची पडली आहे? हा, धंदे बंद करायचे. प्रशांत कोरटकर संदर्भातला विषय आहे की प्रशांत कोरटकर यांच्याकडची जी रोल चॉईस होती ती कोणालाही सापडत नव्हती, मात्र ती एबीपी माझ्या एका एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये सापडलेली. त्याच्यावर बोला म्हणावं. आणि आज मी वृत्तपत्रात वाचलं, जो तेलंगणात गेला प्रशांत कोरटकर, ती गाडी कोणाची होती? ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याची. म्हणजे प्रशांत कोरटकरला वाचवण्यात, लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना. आपणच दिल्यात बातम्या असत्या. कुणाल कामरा को एंटीसिपेटरी बेल दी गई है और 31 तारीख को वो यहाँ आने वाले हैं मुंबई में. किस तरह से देखते हो? आपने कहा कि आपकी बातचीत भी हुई. बात ऐसे मेरी सबसे बात होती है. मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, मुझे कोई भी फोन कर सकता है. जब महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का प्रश्न निर्माण होता है तो ऐसे लोगों से हम देखते हैं कि बाबा आप ये शांति से लीजिए, कुछ करो. मैंने इतना ही कहा है कि आप कानून के सामने जाकर अपनी जो बात है वो रखो, कानून से मत भागो. मुंबई पुलिस है, बहुत निष्पक्ष पुलिस है मुंबई की. चाहे कुणाल कामरा का स्टूडियो तोड़ने में उनका वो देखते रहे, स्टूडियो तोड़ते रहे, पुलिस देखते रहे, वो छोड़ दीजिए. लेकिन मैं मानता हूं कि कुणाल कामरा को मुंबई में आकर अपनी बात रखनी चाहिए और उनको जो कहना है वो पुलिस के समक्ष कहना चाहिए. और मैं ये भी मांग करता हूं सरकार से, जब मुंबई में कंगना राणावत और हमारा झगड़ा हुआ था तो नरेंद्र मोदी जी ने कंगना राणावत को स्पेशल प्रोटेक्शन दिया था सेंटर का. वैसा प्रोटेक्शन कुणाल कामरा को देना चाहिए. स्पेशल फोर्स दिया था रक्षा के लिए कंगना राणावत के लिए, क्योंकि उनको लगा कि हम उनके ऊपर हमला करेंगे. हम किसी महिला के ऊपर हमला नहीं करते, हम नामर्द नहीं है. तो उस प्रकार का प्रोटेक्शन और सुरक्षा व्यवस्था कुणाल कामरा को भी देनी चाहिए. सर, ये कहा जा रहा था कि आप के कहने पे कुणाल कामरा ने इस तरह से स्टेटमेंट, मतलब आपकी पार्टी के कहने से, अब आप बोल रहे हैं कि आपकी बातचीत हुई है, तो किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहिए? कुणाल कामरा का टेररिस्ट है. कुणाल कामरा अलकायदा का मेंबर है, हुर्रियत का मेंबर है, कौन है, हिजबुल का मेंबर है. कुणाल कामरा एक देश का नागरिक है, मुंबई में रहता है, मुंबई का नागरिक है. कुणाल कामरा एक कलाकार है, एक लेखक है, एक कवि है, एक स्टैंड अप कॉमेडियन है जाने माना. तो उनसे बात करना गुनाह है क्या? ठीक है, उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है, एकनाथ शिंदे के लोगों को अच्छी नहीं लगी है, स्टैंड अप कॉमेडियन है जाने माना. तो उनसे बात करना गुनाह है क्या? ठीक है, उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है, एकनाथ शिंदे के लोगों को अच्छी नहीं लगी है, तो उनकी बात है, उनको जवाब दे सकते हैं. लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत से साथी हैं जो मुझे पसंद नहीं करते, लेकिन जब सामने आते हैं तो हम बात करते हैं. हमारे पुराने दोस्त है, ये देश है, संविधान में मुझे अधिकार दिया है ना. इमरान प्रतापगढ़ी को राहत मिली सुप्रीम कोर्ट ने, जो उन्होंने एक पोइट्री लिखी थी उसको लेके, किस तरह से देखते हैं? पोइट्री बहुत ही अच्छी लिखी थी,
जैसे कुणाल कामरा ने एक पोएट्री लिखी, भाषा भाषा का फर्क होता है। इमरान प्रतापगढ़ी एक शायर है और कुणाल कामरा एक व्यंग्यकार है। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुढील बातमी साताऱ्याहून। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटला असून यावर देखील आता छत्रपती घराण्याचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले। पण हा कोण वाघ्या कुत्रा असे म्हणत त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तुळापूर आणि वडू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी ते संभाजीनगर येथे गेले होते। त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत संभाजीराजांनी अशी भूमिका मांडली आहे। ज्या स्वराज्याच्या सर्व शंभू भक्तांना विनंती आहे सर्वजण राहतोय की फोटो सेशन साठी आपण कृपया गर्दी करू नका। आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्वाचं आहे, त्यामुळे आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण जागा सोडा, समाधी स्थळापासून थोडस बाजूला या। सर्वांना विनंती आहे, आपण आपली काळजी घ्यायची आहे आणि ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कृपया रांगेतच या। ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा घाला। अशा प्रकारची सर्व शंभू भक्तांना विनंती आहे। या ठिकाणी शासकीय पूजेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब हे उपस्थित आहेत। गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार। पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं बोडू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार। तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितला नाही, मी तर बघितला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील रहाणे पुढे अत्यंत कृपा करून आपण या ठिकाणी समाधी परिसराच्या समोरच्या झाडाखाली लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे। स्वप्नील रहाणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभू भक्तांना विनंती असेल म्हणायला पाहिजे ना की आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार असाल तर कृपा करून रांगेत जायचे। महिलांसाठी एक स्वतंत्र रांग असावी, त्याची सर्वांची व्यवस्था करावी। सर्वांना विनंती असेल कृपा करून एका बाजूने महिलांसाठी दर्शनासाठी जागा द्या। त्यांची वारंवार थट्टा अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावर विधान केलं जातं। गटविकास अधिकारी त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार वेचला। आज तेच लोक, तो समाज, या समाज आता एवढा विकृत झालाय का? आणि युगपुरुषांचं साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत? जे महापुरुष
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले, अनेक झाले, त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा, व्यक्तिशः माझं मत नाही, सर्वांचं मत आहे, इथं अगोदरच व्हायला पाहिजे होतं. कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते. हे मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे, कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल, किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे. असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही. मोकोकाचा केला, अट्रॉसिटीज ऍक्ट केला, सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं. पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येक जण त्यांच्या अंतःकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहित नाही, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात. आणि जर मानत असते तर मग या अधिवेशनात, त्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का? मला तर वाटत नाही. पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना. कायदा पारित केला पाहिजे, अस्तित्वात आणला पाहिजे, तरच हे संपूर्ण सगळं थांबणार. आणि साधारण 60 दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे. त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज, आधारस्तंभ संभाजी महाराज, काय बोलायचं. ज्या आधारस्तंभ, ज्या युगपुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले, दत्तभाऊ वाजे त्यांच्या स्मारकासाठी दत्तभाऊ वाजे अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. पण साधं एक अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी ₹1 सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे त्याची तरतूद करण्यात आलेली नाही. समुद्रातलं स्मारक रखडलं ना. एक मिनिट, त्याला तरतूद झाली. मला बोलायला बोलाल. आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना, युगपुरुष आणि हे ते. अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही. पण त्यांच्यामुळं जे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासनमान्य इतिहास प्रकाशित झाला. चांगलंय, पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना. जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष आपल्याला आपण तरी दिसलो असतो. ज्वालापत्र कृपा करून या ठिकाणी त्याचबरोबर समाधीच्या समोरच्या बाजूला घेऊन यायचंय. ज्यांच्याकडे सकाळी मुक्कापद यात्रेचं ज्वालापत्र होतं ते रिकामा ज्वालापत्र आपण या ठिकाणी समाधीच्या बरोबर समोरच्या बाजूला जे कार्यकर्ते थांबलेत त्यांच्यापाशी सपोर्ट करायचं अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम बुद्रुक या ठिकाणचे कार्यकर्ते सकाळच्या ज्वालापत्र आपल्यापाशी असेल तिथे कृपा करून दादापाशी समाधीच्या समोर आणून द्यायचे. तर मुंबई सारख्या ठिकाणी एवढी जागा आहे, मोठं आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे. आणि का होऊ नये? प्रवेशद्वारावरती त्याचबरोबर पुरुष मंडळीने विनंती असेल आपण एका बाजूला महिलांसाठी जागा ठेवावी. राजधानी सर्व पुरुष मंडळीने विनंती असेल कृपा करून आपण एका बाजूने महिलांसाठी जागा ठेवावी. महिला रांगेमध्ये उभ्या आहेत, आपण मनाचा वापर करू नका.
असे संपूर्ण जे किल्ले आहेत असे 100 म्हणजे रामायण सर्किट जसं बुद्ध सर्किट त्या धर्तीवरती 100 स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे. ते सुद्धा नाही. थोड्याच वेळामध्ये होणार काय? या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे लोकांना गजानन पाटील भावी साहेब, पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम शिरूर गटविकास अधिकारी महेश डोके साहेब तसेच जिल्हाधिकारी माननीय डुडी साहेब यांचं या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होईल. त्यांच्या शुभ हस्ते या अलीकडे आपण जे ठिकाणी पाहतो मायग्रेशन पादुका स्नान आणि अभिषेक होईल. यांची सर्वांनी शंभू भक्तांची नोंद घ्यायची. शहरामध्ये त्यांच्या गावांमध्ये अभिषेक कालवासना दर्शन रांग बंद होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि शासन मान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एखादा असतो कलाकार असतात. अलीकडे तर भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहितात. ही माझी कल्पना होती. तुझी कल्पना आम्हाला करायची काय? त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का? नाही. आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ही लोक घेतात. वास्तविक जे सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्डमध्ये संपूर्ण इतिहासकार पाहिजे. ती स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ती त्यांच्याकडे जाऊ दे. पुढे स्थानिक जे संयोजक मंडळी आहेत त्यांना विनंती आहे त्याच्यामुळं की दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजात व्यवस्थित तेढ नियोजन निर्माण करायचंय. दुफळी ज्यांना निर्माण दर्शन घ्यायचंय त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी या जायचंय. छत्रपती शिवाजी सर्वांनी महाराजांनी काळजी घ्या समूहाचा विचार आणि केला. संपूर्ण महाराष्ट्रातून हाच लांबून विचार काही हा शंभू संपूर्ण भक्त आलेले देशाला अखंड आहेत. ठेवणार आपण रात्री निघालेला आहात आणि हाच त्यामुळं विचार अन्नदानाचा या देशाला ठिकाणी कार्यक्रम आहे. पथाकडे या ठिकाणी आपण नेणार. महाप्रसादाचं सेवनही त्यामुळेच करायचं आहे. भारत आपला जो देश आहे, त्याचप्रमाणे महासत्ता या ठिकाणी होणार. ज्यांना रक्तदान दुसरा करायचं कुठला विचार आहे नाहीये. तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे. थोड्याच वेळात या त्याचबरोबर ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय श्री शहाजी जितेंद्र डोडी महाराजांचं साहेब जी समाधी आणि आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे बोधगिरी, माननीय श्री जिल्हा दावणगिरी. गजानन पाटील साहेब, त्याचा जीर्णोद्धार त्याचप्रमाणे देखील पुणे होणं गरजेचं आहे. ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक त्याकरता माननीय सुद्धा श्री पंकजी देशमुख शासनाने साहेब योग्य ते हेही त्या पावलं ठिकाणी उचलावीत. उपस्थित राहतील. निधी उपलब्ध करून द्यावं. हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण की ह्या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचलं का? असं आहे का? सर्व शंभू ते भक्तांसाठी म्हण आहे ना, मागच्या त्यांनी पुण्यतिथीला या ठिकाणी झालं. एक संकल्प सोडला विसरून होता. जायचं. तो संकल्प धारकरी आपण जर खाण्याचा आपला वारकरी इतिहास असावा विसरला तर तुमची यासाठी आमची लायकी शंभू तरी काय, महाराजांना तुमची गुरुस्थानी आपली ओळख ठेवून तरी काय? त्यांच्या चरणावरती का चेंज ऑफ गार्ड पवित्र तुळशीची माळ आपण त्यावेळेस अर्पण करावी. जे तो होते, संकल्प शिवाजी यावर्षी महाराज, याचा अर्थात पडद्याआड आपण काढणार, सर्वांच्या तुम्ही मदतीने नेणार पूर्ण आहात. होऊ शकला. आता जे आजच्या दिवसापासून पुढच्या उदो अमावस्यापर्यंत करणार आहेत. दर अमावस्याला या ठिकाणी पवित्र तुळशीची मला- माळ आपण आणि खऱ्या सोयीस्कर घालू अर्थाने हे शकता. सर्व जेवढे हे पक्षातले सर्व लोक शंभू आहेत, भक्तांनी नोंद घ्यायची. यांनी ती एक पवित्र ठरवावं. तुळशीची माळ धर्मवीर हे नावाची एक माळ विशेष या अधिवेशन ठिकाणी बोलून बरोबर तात्काळ समाधीच्या समोरच्या बाजूला हा कायदा पारित करावा. आपलं नाव नोंदणी करून पास करावा, तो आपण घ्यायचे. कायदा बनवावा. संभाजी महाराजांना गुरुस्थानी जेणेकरून देऊन आपण धारकरी cognizable खऱ्या अर्थानं वारकरी व्हायचे आणि ही विनंती. नॉन बेलेबल ऑफेन्स ज्यांची इच्छा असेल 10 वर्षाची त्या शिक्षा. धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे. तरच हे संपूर्ण जे विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत तरच ह्या वर्षभर चालणारी नित्यपूजा बसणार. त्या नित्यपूजेसाठी आणि तरच हा समाज ज्यांना एक कोणाला सुंदर आपल्याला नाव द्यायचं असेल त्यांनी कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपलं नाव द्यायचं. याच मेन मागण्यात अजून काय मागण्या आहेत? त्याच की मग या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला समाधी एक काढण्याचा मुद्दा सांगा, असेल. हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला तर पाशा कोरटकर, रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का? मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही. त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात. वाघ या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही ते असं वाघ्या सातत्यानं म्हटलं जातं. कोण वाघ्या? हां. एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. कुठला वाघ आहे? ती समाधीबद्दल दर तुमचं काय समाजी मत आहे? एक लक्षात घ्या. त्यात आता अनेक विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात. त्यात मग ते धनगर समाज आणि होळकरांनी केलं. मग होळकर धनगर समाज काय संबंध काय? एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची. ती का तिथं आलं, कधी आलं, इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही. पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या. हाय काय त्यात? दरवर्षी विकासाची मागणी होते.
हे सगळे मुद्दे दरवर्षीचे येतात, आता कृतीत येत नाही. माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे. आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या. तुम्ही त्याच पक्षाचे खासदार आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, मुख्यमंत्री ऐकत नाहीत असं तुमचं ऐकत नाही. पण त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना. एका सांगण्यासारख्या बोळ्यान दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का? दंगली होतात, कोणाचं प्राण जातो, हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार आहात? अमित शहाकडे आम्ही सांगितलं, त्यांना त्यांनी सांगितलंय. ते भाषण असं एखादं तगडं ज्यानं महाराष्ट्र हलेल, दिल्ली हलेल. एक लक्षात घ्या, भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. हे अंतःकरणात आलं पाहिजे. जसं मोकोकाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला, अट्रॉसिटीच्या बाबतीत, ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय? राजमात्र इतिहासाचे जे वाद उकरून काढले जात आहेत, त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदात्तीकरण होतंय. लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले, एवढ्यापर्यंत मजल गेली. जर कदाचित हे इतिहासाचे बघा, कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या. त्याचं उदात्तीकरण करण्यात तो कोण फार काही मोठा नव्हता. मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता. ठीक आहे, तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं जे शौर्य त्यातनं दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो. मला का माझं काय तसं मत नाही. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी पंढरपूरहून. पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर येथील भाविकांकडून मंदिर समिती कर्मचारी यांसह पंढरपूर नगरपालिकेच्या साह्याने भाविकांकडून मंदिर समिती कर्मचारी यासह पंढरपूर नगरपालिकेच्या साह्याने 150 ते 200 भाविकांना चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यासाठी सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी एक दिवस काढून चंद्रभागेच्या स्वच्छतेला यावे असं आवाहन अहिल्यानगर येथील भाविकांनी माध्यमांशी बोलताना केलंय. मी जगन्नाथ महाराज भोसले, अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुका, कोळगाव. आम्ही 13/4/2024 पासून पांडुरंगाच्या संकेतानुसार या चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी आमचे विठ्ठल महाराज जाधव यांना संकेत झाला आणि त्या हिशोबाने आम्ही कधी 200, कधी 250, कधी 150, कधी 100 अशी स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने माणसं येतात आणि एक दिवस पूर्ण स्वच्छता करून जातात. पंढरपूर नगरपालिका हायवा, JCB आणि लागणारे स्वच्छतेला वस्तू देत असतात. आणि आमची एक मागणी आहे, संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की आपण इथं घाण टाकू नये. जसं आमच्या गावकऱ्यांनी सामुदायिकरित्या स्वच्छतेसाठी स्वखर्चाने येऊन इथं सेवा करतात, तसं संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावांच्या लोकांना मी विनंती करतो की आपण येऊन एक दिवस, वर्षातला एक दिवस आपण एका गावचा काढा आणि स्वच्छता करा. म्हणजे ज्या पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्मा आले त्याच्या सभोवताली घाणीचं मोठं साम्राज्य पसरलं आहे आणि याच्यापासून सामाजिकदृष्ट्या, आरोग्याच्या दृष्ट्या पाणी खराब आणि अध्यात्माच्या दृष्टीने चुकीचंच आहे. तर अशी विनंती सर्वांना की सर्वांनी या चंद्रभागा स्वच्छ कशी राहील याची काळजी घ्यायची. पुढील बातमी भिवंडीहून. भिवंडीत पर्यावरण रक्षणासाठी 4था मियावाकी उद्यानात वृक्षारोपण संपन्न. पर्यावरण रक्षणासाठी शहरात घडवण जंगल ही संकल्पना पुढे येताना दिसते. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे. पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत
मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे. अहमदाबाद येथील मेकिंग द डिफरन्स फाउंडेशनच्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स यांच्या वतीनं वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उद्यानात 35 स्थानिक प्रजातींची 2350 झाडांची वृक्ष लागवड केली जाणार आहे. सांगाल तुम्ही कशा प्रकारचा हा उपक्रम राबवता आणि कुठे कुठे आतापर्यंत केलेलं आहे, काय याच्या मागचा उद्देश काय? मेकिंग द डिफरेंस एनवायरनमेंट सेक्टर में काफ़ी सालों से काम कर रही है। अभी तक हम आज के पेड़ों को मिला के 60,000 से ज़्यादा पेड़ हम लगा चुके हैं। हमने सिर्फ महाराष्ट्र में ही नहीं, राजस्थान और आंध्र प्रदेश में भी लगा रहे हैं। और ऐसे जो सैपलिंग्स हम लगाते हैं, इसका मेंटेनेंस भी मेकिंग द डिफरेंस खुद करती है, कॉर्पोरेशन के साथ में मिलके और हमारे कॉर्पोरेट पार्टनर्स के साथ मिलके। और इसको आज आप देख रहे होंगे, हमने 2350 इक्लक्स कंपनी है जिनका एक सब्सिडरी कंपनी है परसोनिक, उनके थ्रू हम ये सैपलिंग्स लगा रहे हैं। और उनके सारे जो वॉलंटियर्स हैं, आज उनके ही मदद से ये पूरा वॉलंटियर एंगेजमेंट हुआ है जहाँ पे प्लांटेशन की जा रही है। और ये जो एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट की गई है, ये इसका उद्देश्य ये है कि उनको भी समझ में आए कि पर्यावरण के प्रति कैसे जागरूक होना है और आगे कैसे अपने हमारे पर्यावरण को बचाना है और हमारे पृथ्वी के लिए हम क्या और कर सकते हैं। कशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी वृक्षारोपणाचा केला आहे आणि कोणकोणती झाडं लावलेली आहेत? तर आमच्या कंपनीचं नाव इक्लक्स आहे आणि इक्लक्सचं एक CSR डिपार्टमेंट आहे ज्याचं नाव इक्लक्स केअर्स आहे. यावर्षी इक्लक्स केअर्सच्या माध्यमाने आम्ही भरपूर काही सोशल वर्क रिलेटेड कार्यक्रम आम्ही ॲक्च्युली करत आहोत. आज या ठिकाणी आम्ही भिवंडी महानगरपालिकेच्या इथे गोकुळनगरच्या या ग्राउंडमध्ये आलेलो आहोत आणि इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम चाललेला आहे. या वृक्षारोपणाचं एक खास बात अशी आहे की हे एक जॅपनीज टेक्निक आहे मियावाकी, त्या संदर्भात हे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत. ह्याचा उद्देश असा आहे की एकदा वृक्षारोपण केल्याने ही झाडं कमीत कमी 250 ते 300 वर्ष टिकतील, जगतील आणि पुढे जाऊन आय थिंक इथे एक असं छोटंसं चांगलंसं फॉरेस्ट होईल अशी आमची अपेक्षा आहे. किती झाडं लावली? आत्तापर्यंत आम्ही एकूण 2350 झाडं लावलेली आहेत आणि पुढेही असे कार्यक्रम आम्ही दुसऱ्या महानगरपालिकेत करणं इच्छितो. कोणत्या प्रकारची झाडं आहेत? ह्याच्यात मियावाकी टेक्निकमध्ये एक गोष्ट हे आहे की तुम्हाला ह्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावावी लागतात. जसे तुमच्याकडे आंबा, बदाम, डाळिंब, एक दोन नीमवाले पण आहेत. उद्देश असा आहे की हे झाडं एकमेकांना सपोर्ट करतील आणि जेणेकरून सगळ्यांची वाढ चांगली होऊन ते भरपूर वर्ष टिकतील. या झाडांची काळजी कोण घेणार? तुम्ही घेतील का दुसरे कोणी? आमचं हे जे ऑर्गनायझेशन आहे. पुढील बातमी नागपुरातनं. नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद झाली आहे. PM मोदींच्या दौऱ्यांबद्दल ते बोलले. दरी निर्माण करणारा आता असा हा इतिहास राहिला आहे. पूर्वी स्वातंत्र्य काळापूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदलली आहे. संघाचा अजेंडा विभाजनाचा आहे. काँग्रेसची भूमिका सर्वांना सोबत घेऊन चालणारी, तर संघाची विशिष्ट विचाराला घेऊन चालणारी आहे. त्यामुळे 100 वर्ष पूर्ण होत असल्याने संघाची पुढची भूमिका बदलेल अशी अपेक्षा ठेवूयात, असं विजय वडेट्टीवार म्हटले. मोदी 12 वर्षांनंतर संघ मुख्यालयामध्ये येत आहे, म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्ताकडे जातोय असं म्हणावं लागेल. ते PM झाल्यापासून कधीच आले नाही, आता येत आहे. त्यांच्या विजयात नरेंद्र मोदींचा करिश्मा नाही, तर संघाचा करिश्मा आहे असं वाटतं, असं म्हणून ते येत आहेत. आणि शेतकरी कर्जाबद्दल वडेट्टीवार म्हणाले, राज्य कर्जबाजारी झालंय. ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून अर्थव्यवस्था खिळखिळी केलीये, आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झालाय. आम्ही जुमला केला, आमची नियत आणि अवकात नाही असं शेतकऱ्यांना सांगावं. कर्ज न फेडल्याने नवीन कर्ज मिळणार नाही. शेतकरी तुम्हाला नांगरून गाड्या घातल्याशिवाय राहणार नाहीयेत. ओबीसीची स्कॉलरशिप बंद पडल्यास जमा आहे. ओबीसीची मते घेऊन ओबीसींच्या तरुणाला तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलंय. पैसे नसल्याने अनेक योजनांना कट लावावा लागतोय. भटक्या जमातीची घरकुल योजनेचे पैसे देखील अडकले. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचे 2 वर्षांपासून पैसे मिळत नाही. फक्त नावाला योजना आहेत, त्यामुळे हे बंद करा. पुढील 1 ते 2 वर्ष राज्याची आर्थिक स्थिती सुधारेलच असं मला वाटत नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. साध्वींचा जो सत्कार ठेवण्यात येत आहे मालेगावात, त्याबद्दल ते बोलले
की याच्याबद्दल बोललेलंच काही बरं नाही. एखाद्या न्यायाधीशाच्या घरात नोटा जळलेल्या मिळाल्या, 4 स्तंभांची काय स्थिती आहे? आम्हाला इमर्जन्सी म्हणून हिंमत होते, मात्र आता त्याहीपेक्षा गंभीर स्थिती झालीये. व्यक्ती स्वातंत्र्य ह्या देशात राहिलं नाहीये. कोर्टातून कोणाच्या बाजूने कोणता निर्णय होईल हे देखील सांगता येत नाही. न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यांवर चालत असल्याचा समज होत चाललाय. त्यांना पुरस्कारासाठी न्यायालय मान्यता देत असेल तर देशात संविधान नाही, लोकशाही नाही, त्यामुळे न्याय व्यवस्थेवर देशाने विश्वास ठेवायचा की नाही अशा वाटचालीकडे देश चालला आहे. उदयनराजेंना सरकारवर वडेट्टीवार टीका केली आहे. उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, त्यांच्या मनात राग आला की ते खरं बोलतात. कोश्यारीपासून महाराजांचा अपमान करण्याची यादी काढली तर किती आणि कोणावर कारवाई झाली आहे? महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालते असं चित्र आहे. नितेश राणे बद्दल प्यारे खान तक्रार, पक्षाची भूमिका काय यावर सर्व बोललेत. नितेश राणे कोणाच्या इशाऱ्यावर बोलतात? एक व्यक्ती स्पष्ट बोलतो तेव्हा सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे प्यारे खान यांच्या भूमिकेला फार महत्व आहे असं मी मानत नाही, असं विजय वडेट्टीवार बोलले. आणि लोंढे तक्रार बद्दल मला काहीही माहिती नाही, मात्र लोंढ्यांना याची माहिती असल्याशिवाय ते काही बोलणार नाहीत. या गोष्टी पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवारांसोबत झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आता विजयादशमीला, त्यापूर्वी गुढीपाडव्यापासून सगळे कार्यक्रम सुरू होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहेत. तुमच्या सोबतच नागपूर शहरात संघाची स्थापना झाली आणि 100 वर्षाचा इतिहास आहे संघाला. तुमच्या नेहमी टीकेवर राहिलेला संघ, त्यामुळे उद्याच्या दौऱ्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, काय पुन्हा संघाचे 100 वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील 100 वर्षाचा इतिहास हा मला वाटतं की दरी निर्माण करणारा, दोन समाजामध्ये दुही निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे. पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते, स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतरही होते. आता इतिहास काही नवीन नाही. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच. आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही, कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे. त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार? खरं तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथाला घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट विचारापुरती आहे. उजवी विचाराच्या पुरस्कर्ते संघ आहे आणि त्यांना जर 100 वर्ष स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल 100 वर्षानंतर अशी अपेक्षा ठेवूया. नक्कीच आहे. पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी, अनेक 12 वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला, सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला हा दिसतोय. याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर 12 वर्ष किंवा 11 वर्ष पंतप्रधान कधी संघ मुख्यालयात आले नाहीत. आत्ता येत आहेत. म्हणजे त्यांच्या मागे, विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे. कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटलं असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावे. 31 तारखेच्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावं, निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो होतो, मात्र आता तशी परिस्थिती नाही असं अर्थमंत्री अजित पवार म्हटले आज. असं आहे, सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे. राज्य खड्यात गेलाय, कर्जबाजारी झालाय. किती पॉलिश लावून, ठोक पॉलिश लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेटमधून एकूण 49% खर्च झाला, 48 पॉइंट समथिंग. याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता डबघाईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून
या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे. या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही. फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता. एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी आज जे कर्ज फेडत नाही आहे, शेतकरी आज संकटात आहे. उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किल होऊन गेलेली आहे, अडचण झालेली आहे. कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्रॉप लोन मिळणार नाही. मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर रोज जर म्हणजे मागच्या आपण 6 महिन्याचा 1 जानेवारी पाहिला आतापर्यंत तर 27,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. हे भूषणावं वाटत असेल, याचा असुरी आनंद असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे, खुर्ची काही परमनंट नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेमुळे कर्जाचा डोंगर आहे, अनेक योजनांमध्ये काटकसर करावी असं मुख्य सचिवांनी पत्र काढलेलं आहे. काय आहे, खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुंडाळल्या जात आहेत. स्कॉलरशिप अर्ध्यावर आणली आहे, ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे, ती बंदच करण्याचा घाट चालला गेला आहे. आम्ही 100% स्कॉलरशिपची गोष्ट करतो, 50% त्यातूनही काही 100-200 कोर्सेस. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. मी सरिता परदेशी आपल्या सर्वांचा निरोप घेते. पाहत रहा बीबीएस न्यूज. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला